लाखो साधू संतांची पावन झालेली चंद्रभागा आहे आणि इथं खड्डे मोठमोठे पडल्यात। वारंवार आम्ही या विषयावर निवेदन आंदोलन प्रत्येक गोष्ट आम्ही केली, पण झोपलेलं शासन काय जागवत नाही। येणाऱ्या प्रत्येक भाविकाला दिसतंय की इथं वाळूचे मोठमोठे खड्डे आहेत, पण शासनाच्या कुठल्याही माणसाला दिसत नाही। गावात प्रत्येक ठिकाणी CCTV आहे, CCTVमध्ये वाळू चोर गावत नाहीत। म्हणजे ही सगळं मिलबाटकी आहे का अर्थपूर्ण काय संमत आहेत का असा संशय आम्हाला येतोय। त्यामुळं आम्ही आमच्या महर्षी वाल्मिकी संघाच्या माध्यमातून सांगतोय ही वाळू चोरी भविष्यात नाही थांबली। ही जी मोठमोठे खड्डे पडलेले आहेत, ह्या खड्ड्यामध्ये पाण्याचा अंदाज न आल्यामुळे अनेक भाविकांचा जीव गेला आहे। आम्ही कित्येक भाविकांना आम्ही रोज वाचवतोय, पण प्रशासनाला ह्याचं काय पडलेलं नाही। त्यामुळं आम्ही आता महर्षी वाल्मिकी संघाच्या वतीनं शासनाला आगळा वेगळा कधी न भेटलेला आयर, भरगोसचा आयर आम्ही त्या खड्ड्यांना करणार आहे। तेव्हा तरी शासनाचे डोळे उघडतील, आणि नाही उघडले तर भविष्य काळामध्ये आम्हाला जन आंदोलन करावं लागेल। नवीन महसूल मंत्री बावनकुळे यांना काय आले? भाजपचा अजेंडा आहे की नमामि चंद्रभागा, पंढरपूरचं कॉरिडॉर। पण माझं असं भाजपा नेत्यांना व मुख्यमंत्र्यांना असं निवेदन आहे की तुम्ही पंढरपूरचं कॉरिडॉर करण्यापेक्षा, तुम्ही नमामि चंद्रभागा करण्यापेक्षा ही मोठमोठे आश्वासन तुम्ही देता, त्यापेक्षा ही नदीत पडलेले खड्डे तुमच्या ह्या अधिकाऱ्यांना साधं बुजून होत नाही, आणि तुम्ही काय कॉरिडॉरचे स्वप्न बघताय आणि तुम्ही फक्त पंढरपूरचा विकास करणार आहे, पाडापाडी करणार आहे, पूर्ण पंढरपूर सुंदर करणार आहे। पण ही ऐतिहासिक पौराणिक चंद्रभागा आता पूर्ण बकास झाली आहे। ही जर वस्त्रहरण रोज वाळूचोर करतात, पण इथलं महसूल खातं पूर्णपणे अर्थपूर्ण दुर्लक्ष करतं आहे, आणि अनेक भाविकांच्या जीविताचा खेळ रोज होतोय। आणि वारकरी संघटना नुसत्या नावापुरत्या आहेत, त्या पदं घ्यायपुरत्या आहेत, त्या मंदिर समिती जाण्यापुरत्या आहेत, त्या पण त्यांना ह्या वाळवंटाबद्दल काय पडलेलं नाही। लाखो रुपये रीलच्या माध्यमातून, अभंगाच्या माध्यमातून गावागावात जाऊन ही वारकरी महाराज मंडळी गोळा करतात, पण चंद्रभागेची ही दुर्दशा त्यांना काय दिसत नाही का? त्यामुळं ही सगळा म्हणजे गोरगरीब भाविकाला येड्यात काढा धंदा काय वारकरी संघटना करतात, आणि प्रशासन नुसतं वारकऱ्याच्या बाजून दाखवतोय, पण वारकऱ्याचा जीव इथं रोज धोक्यात येतोय। त्यामुळे लवकरात लवकर ही परिस्थिती नाही थांबली तर आम्हाला महर्षी वाल्मिकी संघाच्या वतीनं तीव्र आंदोलन करावं लागेल।